काय ऊन पडलंय बापा, एवढं ऊन, एवढं भयंकर ऊन. असं वाटतं का बाहेर गेलं तर आपणच चिप्स कुरड्यासारखे वाळून निघू म्हणून. एवढं तर ऊन आहे, सगळं शरीरातलं पाणी सुकून जाईल आपल्या 2-5 मिनिटं का बाहेर राहिलो आपण तर. बघा ना बापा, आता काही काम करायचं म्हणजे एक तर सकाळी लगे 11च्या आतमध्येच का पहिले तरी 12पर्यंत होऊन जायचं. समजा 12पर्यंत एवढं यायचं येऊन. आता 10:30-11लाच केवढं ऊन येतं बाप्पा, ते चटके बसते अंगाला निघालं तर. आणि संध्याकाळी 5-5:30 लगे 5:30-6 पर्यंत गरम गरम वाफा येत राहता. लेकरांनी करावं तर काय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं, घरात बसून तरी काय करतील नुसते लेकरं. हा नाही बाप्पा नाही, लेकरांचा तर लागूच नाही बाप्पा बाहेर पाठवायचा. काय लागेल लेकरांचं बाहेर पाठवायचा? नाही नाही, एवढं उन्हात काही उन्हाची झळीबिळी लागली तर काय चांगले का हे ऊन. आणि रोज 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 ते माझं तर लेकरू कांदाही पिऊ देत नाही कानामध्ये, बोंबलते मार जसं काही कायच करायला मी गुदगुली होती. कांदा तसा भारी उपाय बरं, पण उन्हावर ऊन लागलं कांदाचा रस पियायचा, काढून टाकायचा, पायाला कांदा चोळायचा, हे लगेच बरं होतं माणूस. पण लेकरं पाकरं करू देतं का बाई? आपल्यासारखं बाई माणूस समजून घेतं. आता अजून 4-5 दिवस तर खूपच सांगितलं म्हणे, घराच्या बाहेरच पडू नका म्हणे लगे 4-5 दिवस. आता आपल्यासारख्यांचं ठीक आहे, पण आता वावरात जाणं तर लागणच ना बाई शांताबाई. हा ते पिकं पाकं लावलेले त्यांच्यावर तर लक्ष द्यावंच लागन. नाही तर ह्या आंब्याची कैद्याची काय नासधूस करतात लोक बाबा. ते तर आहे बाई, ते तर आहे. आता आपण काय, आता बाकीच्यांना तर जावंच लागतं. आपल्याला पण एक चक्कर मारावी लागेल ना बाई माझ्या वावरामध्ये. तर सकाळीच जाऊ म्हणते मी, सकाळी 7ला जाऊ आणि लागलं तर 11पर्यंत येऊन जाऊ वापस. स्वयंपाक पाणी आली की करा. पण चला बाबा एक दिवस, आता तेच म्हणणार होते मी तुम्हाला. पण ते उन्हाचंच एवढं टेन्शन येऊन गेलं का काय करावं. पण पडू तर नाही देऊ शकत ना आपण तसंच. कैऱ्या आहे, पुन्हा आंबे काढून घ्यावे लागतील. हो शांताबाई, हो हे बरोबर म्हटली तू. आपण काय करू, सकाळी 7 वाजताच जाऊ लगे. हां, आणि 11पर्यंत येऊन जाऊ. 11पर्यंत घरी आपण पोहोचलेलो राहू तर खरं आहे बाबा जाण्यात अर्थ, नाही तर नाही बाबा. हां, नाहीतर नाही. आणि का बा असं म्हणतात का लगे ऊन लागल्याने, आता पेपरमध्ये येऊ लागलं बाबा, ऊन लागल्याने जागीच जाऊ लागले म्हणेल माणसं लोक म्हणजे. हा मग मला उन्हाचा फटका लय भारी भयंकर असतो तो फटका. आणि त्यात का तुम्ही लगे पाणी पिलं तर मग तर बघायचंच काम नाही. त्याच्यामुळे कधी उन्हामध्ये पाणी, कितीही तहान लागली उन्हामध्ये पाणी पिऊ नये. लोक काय करतात, पार थंड पाणी घेते, शरीर आधीच गरम झालेलं असतं आणि पार थंड पाणी घेतात आणि गट पिऊन घेतात. मग ते येतो झटका मग चांगलाच लगे. त्यामुळे तसं कधी करू नये. 2-5 किती तहान लागली ना, 2-5 मिनटं बसावं एका ठिकाणी, मग थोडंसं थंड याच्यात बसून, थंड म्हणजे असं सावली बिवलीला कडेला वगैरे बसून मग का पाणी प्यावं. माझी आजी लहानपणापासून सांगते, नंतर माझी आई सांगते द्यायचीच नाही पाणी. असं उन्हात गेलं ना घरात का बिलकुल पाणी द्यायची नाही. 5 मिनटं काही बहाण्यानं 5 मिनटं थांबायलाच लावायची, पण पाणी नाही द्यायची बाबा. मी पण तशीच करते. ही खेळून येते बाहेर राणी आमची, आणि आली का पाणी दे, तहान लागली पाणी दे, थट्ट दे, फ्रीजमधलं दे. तर तिला दम धरावा लागतो, कसं तरी थांबून ठेवावं लागतं. हो का बा शांताबाई, असं आहे का? पण मी तर लहानपणी प्यायची बाई गटकन पाणी लगेच, मला तर काही नाही झालं कधीच. आता प्रत्येकाला थोडी होत असतं ते, होत एखाद्याला नाही होत. पण आता अशी काळजी घ्यावी म्हणता बापा, म्हणून ऐकून घ्यायचं लगे. सगळ्यांनाच होतं थोडी असं असतं. चला बरं, आता किती वेळ इथं उभं टाकता, आता असं उन्हाच्या झळा लागू लागल्या. चला पटकन उद्या जाऊ, मग माझ्या वावरामध्ये जाऊ. कैऱ्या बिऱ्या तुम्हाला काय लागतात थोड्याफार आणून घ्या तुमच्यासाठी, मी माझ्यासाठी आणून घेते. आता पहिले जाऊन राणीच्या पप्पाला विचारते काय करायचं, जायचं, काढायचं, नाही काढायचं का, त्यांचं काहीतरी डोकं वेगळंच चालतं. मग पुन्हा ते म्हटले नाही असं करू, तसं करू.
तर मग तसं सांगायला भेटू मग संध्याकाळी. हो बाबा, संध्याकाळी भेटू बाबा, संध्याकाळी भेटू. मस्त लगेच थंड जेवण झाली की थंड हवा चांगली लागती. दिवसभर गरमीनी जीव कसतरी होतो पूर्ण. कुल्फी कुल्फी कुल्फी, थंडगार थंडगार कुल्फी. कुल्फी घ्यायची का कुल्फी? खाता का व कुल्फ्या? खाऊन घ्यायच्या काय केक? का व शांताबाई, तू काय कुल्फीची पार्टी देऊ लागले का? खाता का म्हणे? त्यात काय आलं आता, कुल्फीची पार्टी घेऊन घ्या. एक एक खाता आणि 2-2 खाता आणि खा. किती खाता ते? किती तरी देईन तो, 10 रुपयाने ते 20 रुपये. घ्या मग, खाऊन घेऊ. एवढं ऊन पण पडलेले. चला मग, चला बरं घेऊ खरं खरं खाऊन. काही रोज रोज नाही येत हा कुल्फीवाला दादा. आण बरं आण. किती आणते बघ? 4 कुल्फ्या घेऊन ये आपल्यासाठी. द्या बरं दादा, 20 पीस वाले 4 कुल्फ्या देऊन द्या. कोणकोणते फ्लेवर आहे म्हटलं? फ्लेवर बघा आपल्याकडे 20 रुपयाच्या कुल्फीमध्ये पिस्ता आहे, गुलकंद आहे, अजून राजभोग आहे आणि मिल्कवाली आहे. हे राजभोग काय असतं? काजू बदाम आहे त्याच्यामध्ये. काजू बदामचे तुकडे करून टाकलेले छोटे छोटे, त्याला राजभोग म्हणतात. बापरे बापरे, लगे कुल्फी मध्ये पण काजू बदाम का? द्या मग 4 देऊन द्या त्याच राजभोग काय म्हणतात ते. हा 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 देतो, थांबा. घ्या घ्या ताई. काय रे भाऊ दादा, तुम्ही काय सिल्लोडकडचे का? हो हो कडे ताई, तुम्ही कसं ओळखलं? मी अंधारीची आहे ना, अंधारीची, सिल्लोडमध्ये. तर तुझ्या सारखाच दिसणारा एक बाबा बघ, सेम टू सेम लगे असाच फेटा बांधायचा डोक्याला, तू जसा बांधला का तसा, आणि तसाच चष्मा घालून यायचे. मी लहान असताना कुल्फी विकायला यायचे ते. तर त्यामुळे वाटलं बाबा का तू त्यांचाच तर मुलगा नाही होय, म्हणून म्हटलं का मुलगा का नातेवाईक कोणी असेल म्हणून. अरे हो हो ताई, अंधारी का? मी तर बाजूचाच आहे ना, त्याच्या अंधारीच्या बाजूचाच आहे मी. आणि बरोबर बरोबर माझे बाबा यायचे बघा, आता पण जातात अंधारीला. मीच आलो इकडं, म्हंटल आपण शहरात गाडी, म्हणजे इकडं या गावात गाडी टाकू म्हंटल. तुम्ही तिकडे टाकता तर आम्ही इकडे टाकू म्हंटल. असं चांगलं केलं ना भाऊ, चांगलं केलं ना. मग चालतो का इकडे धंदा तुझा? मस्त चालतो बघा ताई, मस्त चालतो. ताई तुम्ही काय त्या शंकरची बहीण होय का? शंकर तोत्रे शंकर तोत्रे म्हणून. हा रे भाऊ, बरोबर बरोबर, शंकर तोत्रेचीच बहीण होय ना मी. बरोबर, आम्हीच आहे ते. माझा भाऊ आहे तो सखा लहान भाऊ आहे तो माझा. आम्ही एकाच शाळेत होतो ना ताई, एकाच वर्गामध्ये होतो. ते तुमचे केस पण जांभळे आणि त्याचे पण केस जांभळे ना, असं वाटलं बाबा मला का चेहरा मिळता जुळत आहे म्हणून म्हंटल बाबा ताई. चांगली ओळख निघाली ताई आपली. तर मग राहू द्या, पैसे नका देऊ, राहू द्या माझ्याकडनं तुम्हाला कुल्फी. हा, राहू दे, पैसे राहू दे. धंद्यात असं नाही करू बाबा. बस झालं तू भेटला, मला आनंद झाला बघ. येत जात राहा आता कधी. तिकडं गावात गाडी आणली तरी ये माझ्या घरी, मग चहा पाणी करू आपण. हो ताई हो, येतो. बरं आता एवढी ओळख निघाली तर तुम्हाला सांगतो, मुलगी असेल तर बघा माझ्यासाठी एखादी मग. हो का रे बापा, तुझं लग्न नाही झालं का अजून? बघते मग, सांगून ठेवते 2-4 जणींना. हो ताई हो. चला येतो ताई, लक्षात राहू द्या मग. हो रे भाऊ, ठेवणच ना आता, लक्षात ठेवणच ना मी. कौन होतं ते? काय मेले में बिछड़े हुए भाई बहन मिल गए क्या? हरवलेली बहीण भाऊजच काही. नाही व, आम्ही लहान होतो ना, तर तेव्हा आमच्या गावाला त्याचे वडील यायचे कुल्फी विकायला. सेम तसंच त्याचं राहणीमान, म्हणून म्हटलं का बाबा विचारून बघू. तर तोच निघाला, तो त्यांचाच मुलगा निघाला तो. आता मी इकडे येतो म्हणे, कुल्फी विकतो म्हणे. गावाकडे नाही विकत म्हणे, गावाकडे बाबाच विकतात म्हणे, इकडे मी विकतो म्हणे. असं झालं ते.